एक लग्नगाठ भाग 11. शिमला विमानतळावरून बाहेर पडताच प्रज्ञाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिला पाहून सीमालाही खूप आनंद झाला. सीमाने एका गाडीवर हॉटेलचे नाव वाचताच ती प्रज्ञाला म्हणाली, प्रज्ञा, ती हॉटेलवाल्यांची गाडी आहे. चल. प्रज्ञा आणि सीमा दोघींनी आपापल्या बॅगा उचलल्या आणि गाडीजवळ पोहोचल्या. चालक गाडी बाहेर उभा होता. त्यांना पाहताच त्यांनी विचारले, तू सीमा आहेस का? हो, सीमाने लगेच उत्तर दिले. हे ऐकून ड्रायव्हरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि दोघींना म्हणाला, बसा. प्रज्ञा तिची बॅग घेऊन गाडीकडे जाऊ लागली. तेव्हा ड्रायव्हर लगेच म्हणाला, मॅम, तुम्ही गाडीत बसा, मी तुमचे सामान ठेवतो. प्रज्ञाने सीमाकडे बघितल्यावर सीमाने प्रज्ञाचा हात पकडून तिला गाडीत बसवले आणि स्वतःही दुसऱ्या बाजूने गाडीत बसली. ड्रायव्हरने दोन्ही सुटकेस गाडीच्या ट्रंकमध्ये टाकल्या आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याने गाडी स्टार्ट करताच प्रज्ञाने ड्रायव्हरला विचारले, भाऊ, इथे बर्फ कधी पडेल? हे ऐकून सीमाने लगेच प्रज्ञाकडे आश्चर्याने पाहिलं आणि प्रज्ञा हसली आणि म्हणाली, ते मला बर्फ पडताना बघायचा आहे. ड्रायव्हर हसला आणि म्हणाला, मॅडम, इथे या मोसमात कधीही बर्फ पडतो. प्रज्ञा हसत गाडी बाहेर बघू लागली. गाडीच्या दोन्ही बाजूला तिला घरांच्या आणि रस्त्याच्या बाजूला गोठलेला बर्फ दिसत होता, जो पाहून प्रज्ञाला खूप आनंद झाला. सुमारे 20 मिनिटे गाडी चालवल्यानंतर ड्रायव्हरने एका मोठ्या हॉटेलच्या बाहेर गाडी थांबवली. प्रज्ञा आणि सीमा दोघी गाडीतून बाहेर आल्या. प्रज्ञाने तिचा फोन बघितला आणि म्हणाली, मी विनय आणि सुप्रियाला फोन करून सांगेन की आम्ही हॉटेलवर पोहोचलो आहोत. नको, सीमा लगेच तिच्या हातातून फोन हिसकावून म्हणाली. प्रज्ञाने आश्चर्याने तिच्याकडे बघितले. तेव्हा सीमा म्हणाली, आपण आत्ताच आलो, जरा खोलीत जाऊ, काहीतरी खाऊ, थोडी विश्रांती घेऊ, त्यानंतर त्यांची भेट घेऊ. प्रज्ञा हसत म्हणाली, ठीक आहे, पण आपण आराम करणार नाही, आपण हॉटेल बघू. हो, पण आधी रूमवर तर चल. सीमाने इतकंच सांगितलं आणि प्रज्ञाचा हात धरून तिला हॉटेलच्या आत नेलं. त्या हॉटेलच्या रिसेप्शनवर आल्या आणि विचारले, हाय, मी सीमा आहे, माझे नाव बुकिंग केलेले आहे. 1 मिनिट थांबा मॅडम, म्हणत रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलीने कॉम्प्युटर चेक केला आणि हसत हसत म्हणाली, येस मॅडम, रूम 2 लोकांच्या नावावर बुक आहे, सीमा कपूर आणि प्रज्ञा शर्मा. कृपया तुमचा ID दाखवा. दोघींनी आपापल्या बॅगमधून ID काढली. सीमा तिचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवते आणि प्रज्ञा तिचे आधार कार्ड दाखवते. ID चेक केल्यावर रिसेप्शनिस्टने सीमाकडे चावी दिली आणि म्हणाली, ही घ्या मॅडम, तुमच्या रूमची चावी. 4थ्या मजल्यावर रूम क्रमांक 109 असे म्हणत रिसेप्शनिस्टने सीमा आणि प्रज्ञाची बॅग घेऊन उभ्या असलेल्या मुलाकडे पाहिले आणि त्याला म्हणाली, त्यांना त्यांची खोली दाखवा. हो म्हणत मुलगा बॅग घेऊन जाऊ लागला. सीमा आणि प्रज्ञा रिसेप्शनिस्टचे आभार मानतात आणि त्यांच्या मागे जातात. प्रज्ञा सीमाचा हात धरून हसत हॉटेलकडे बघत होती. दोघीही खोलीत पोहोचल्यावर त्या मुलानेही त्यांचे सामान खोलीत ठेवले. सीमा त्या मुलाला म्हणाली, 2 चहा आणा. हो, एवढे बोलून तो मुलगा निघून गेला. प्रज्ञा हसत खोलीकडे बघू लागली. तिने तिची बॅग खुर्चीवर ठेवली आणि पटकन खोलीच्या खिडकीकडे धाव घेतली. खोलीची खिडकी उघडताच तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. खोलीच्या खिडकीतून तिला बर्फाचा डोंगर दिसत होता. तिने सीमाकडे हसत हसत बघितले आणि धन्यवाद म्हणाली. सीमाने पिशवीतून कपडे काढले आणि विचारले, धन्यवाद का? तुम्हाला इथे काही काळासाठी घेऊन आली आहे. आपल्या कॉलेजच्या प्राध्यापकांच्या दयाळूपणामुळेच त्यांनी आपल्याला इथे येण्याची संधी दिली आहे. प्रज्ञा आली आणि तिच्या शेजारी बसली आणि विचारले, ठीक आहे सीमा, विनय आणि सुप्रियाची खोली कोणती आहे? सीमाने तिचे कपडे काढले आणि सुटकेस बंद केली आणि उत्तर दिले, प्रज्ञा, ते या हॉटेलमध्ये नाहीत, तर दुसऱ्या कोणत्या तरी हॉटेलमध्ये राहत आहेत. प्रज्ञा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. वॉशरूमकडे जात सीमा म्हणाली, प्रज्ञा, हे एक पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे येथे खोल्या सहज उपलब्ध होत नाही. त्यांचा तिथं 2च रूम रिकाम्या होत्या असल्याने विनयने आपलं बुकिंग इथे केलं. एवढं सांगून सीमा वॉशरूममध्ये गेली. ठीक आहे, आपण प्रकल्प एकत्रच करणार आहे ना? प्रज्ञा तिचा बॅगमधून कपडे काढत म्हणाली. तेवढ्यात तिचा फोनची बेल वाजली. तिने फोन उचलला. वडिलांचा नंबर बघून तिचा चेहरा खुलला आणि म्हणाली, नमस्कार पप्पा. सतीशने हसत हसत विचारले, माझी मुलगी व्यवस्थित पोचली का? हे ऐकून स्वयंपाकघरात काम करत असणारी सविता बाहेर येऊन त्यांचं बोलणं ऐकू लागली. प्रज्ञा दुसरीकडे खिडकी बाहेर पाहत उत्तर देते, हो बाबा, आम्ही दोघी नुकतेच पोहोचलो, फोन करणारच होतो. हे ऐकून सतीश हसायला लागला. तो प्रज्ञाला म्हणाला, बेटा, नेहमी गरम कपडे घाल, यावेळेला तिथं खूप थंडी असते आणि तुला थंडी अजिबात सहन होत नाही. हो बाबा, मी माझी काळजी घेईन.
प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या, जेवण वेळेवर करा आणि औषधं घ्या. सतीश हसत म्हणाला, बरं माझी आई, मी माझी काळजी घेईल. आणि हो, नुसतं प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करू नकोस. एवढ्या लांब गेली आहेस तर शिमल्यातही फिरायची मजा घे. हो बाबा, आता मी फोन ठेवते. उद्या सकाळी पुन्हा फोन करेन. तुम्ही स्वतःची आणि आईची काळजी घ्या, प्रज्ञा म्हणाली. सतीश हसला आणि म्हणाला, मी तुला इथली अजिबात काळजी करू नकोस असं सांगितलं होतं ना. मी माझी आणि तुझ्या आईची काळजी घेईन. बाय म्हणत प्रज्ञाने फोन ठेवला आणि खिडकीतून बाहेर बघत डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. इकडे सतीशने फोन कट करताच सविता पुन्हा किचनमध्ये गेली. अभि त्याची कार चालवत होता आणि त्याच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या राहुलने विचारले, तसे अभि, इंदूर ते दिल्ली प्लेनने येणे आणि नंतर येथून रस्त्याने शिमला जाण्याची तुझी कल्पना चांगली होती. मजबुरी होती माझी, कारण तुझ्यामुळे माझी फ्लाईट चुकली आणि मला आज कोणत्याही परिस्थितीत शिमल्याला पोहोचायचे होते. तसे तू मला सांगितले नाहीस. तू माझ्याबरोबर शिमल्यात यायला इतका उतावीळ का होता? राहुल हसला आणि म्हणाला, तसे मी इथे का आलो हे मला स्वतःला माहीत नाही, पण मी वचन देतो की ज्या दिवशी मला कळेल सर्वप्रथम मी तुला सांगेल. अभि काही बोलला नाही आणि गाडी चालवू लागला. तो मनातच बोलला, जर मी तुला सांगितले की प्रज्ञामुळे कदाचित तुला माझे बोलणे आवडणार नाही. आणि असो, प्रज्ञाबद्दल आधी तू माझ्या मनात भावना समजून घेणं, म्हणूनच मी इथे आलो आहे. इकडे प्रज्ञा आणि सीमा दोघेही तयार होऊन त्यांच्या रूमच्या बाहेर आल्या. आता सांग, आपण कुठे जाणार आहोत? मी कधीच विचारते, तू काहीच बोलत नाही. सीमाने तिचा हात पकडला आणि म्हणाली, आपण डिनर करायला चाललो आहे आणि तेही इथल्या सगळ्यात सुंदर ठिकाणी. प्रज्ञाने हसत हसत पुन्हा सीमाला विचारलं, बाय द वे सीमा, हॉटेल मोठं आहे, खूप महाग असेल ना? सीमा चिडून म्हणाली, हो महाग आहे, पण तुला त्याची काळजी करायची गरज नाही. कॉलेजवाल्यांनीच पैसे दिले आहे. आता प्लीज पोलीस बनू नकोस आणि गुपचूप चल. प्रज्ञा तोंड फुगवून तिच्यासोबत चालायला लागली. दोघी बाहेर आल्या आणि हॉटेलच्या गाडीत बसल्या. सीमा ड्रायव्हरला म्हणाली, चल भाऊ. त्याने हे ऐकून गाडी सुरू केली. थोड्या वेळाने दोघी एका हॉटेलमध्ये पोचल्या. दोघेही गाडीतून बाहेर येतात सीमा म्हणाली, प्रज्ञा, हे एक इथल्या बेस्ट हॉटेलमधले एक आहे. प्रज्ञा हसत कारच्या बाहेर आली. दोघींनी एकमेकींचे हात धरले आणि हॉटेलच्या आतमध्ये जाऊ लागल्या. प्रज्ञाने पुन्हा विचारले, सीमा, आपण तिथे पण जेवण करू शकलो असतो ना? हो, पण इथले जेवण मला जास्त आवडते, सीमा हसत म्हणाली. प्रज्ञाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, आपण विनय आणि सुप्रियाला पण इथेच बोलावू का? एवढं बोलून प्रज्ञा फोन करायला लागते. सीमा तिच्याकडून फोन घेत म्हणाली, काय करते प्रज्ञा? मी बोलले थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी. त्यांनी दोघांनी जेवण केलं आहे. उद्या सकाळी भेटू. तू आता आज चलशील का? कारण मला खूप भूक लागली आहे. चल जाऊया. प्रज्ञा इतकंच बोलून दोघे हॉटेलच्या आत आले आणि रिकामे टेबल पाहून बसले. सीमाने प्रज्ञाच्या हातात मेनू कार्ड दिले आणि म्हणाली, ऑर्डर कर. प्रज्ञाने जेवणाची ऑर्डर दिली. प्रज्ञा तिच्या आजूबाजूला पाहू लागली. ती म्हणाली, सीमा, मला वाटतं आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. इथे आपल्या आजूबाजूला फक्त कपल्स दिसतात. सीमा हसत हसत म्हणाली, ते येणार ना, कारण हे ठिकाण खूप सुंदर आहे की जोडपे त्यांच्या हनीमूनसाठी इथे येतात. बरं मला एक गोष्ट सांग, तुला खरंच वाटतं की इंदूरचा सर्वात श्रीमंत अभि खुराना खरोखरच आतून तुटलेला आहे? अभिचे नाव ऐकताच प्रज्ञाच्या चेहऱ्यावरचे हसू निघून गेले आणि ती म्हणाली, माहीत नाही सीमा, पण मला असे वाटते की जेव्हा एखादी व्यक्ती खूप अडचणीत असते तेव्हा ते लोक त्यांच्या समस्या लपवण्याचा प्रयत्न करतात किंवा खूप रागवतात, नाहीतर विनाकारणच हसतात. अभि खुराना काय आहे हे मला माहीत नाही आणि मला जाणूनही घ्यायचं नाही, पण त्याच्या डोळ्यातला राग आणि वेदना मी पाहिल्या आहेत. त्याला माझा काय त्रास आहे मलाही माहीत नाही, पण हो, आज जेव्हा त्याने माझ्या डोळ्यात अश्रू पाहिले तेव्हा त्याने लगेच माझा हात सोडला. का मला माहीत नाही. तेवढ्यात वेटर जेवण घेऊन आला. प्रज्ञा आणि सीमा दोघी ताटात जेवण घ्यायला लागल्या. पण त्याला तुझ्याशी काय बोलायचं होतं? सीमाने विचारले. हे ऐकून प्रज्ञाही विचार करायला लागली. काही क्षणानंतर ती म्हणाली, मला माहीत नाही सीमा, त्याला माझ्याशी काय बोलायचे होते. असे म्हणत प्रज्ञा जेवायला लागली. सीमाने हसत विचारले, प्रज्ञा, आज आपण दोघीही 3 वर्षांनी एकत्र इंदूरहून बाहेर आलो आहोत. मागच्या वेळी आपण कॉलेज ट्रिपला एकत्र दिल्लीला गेलो होतो. त्यानंतर आजचा दिवस आला आहे. दिल्लीचे नाव ऐकले. प्रज्ञाचा चमचा तिच्या हातातून निसटला आणि ती अस्वस्थ झाली. सीमाने तिला अस्वस्थ पाहिले तेव्हा ती लगेच म्हणाली, मला माफ कर. ती फक्त चांगल्या आठवणींबद्दल बोलत होती. प्रज्ञाने सीमाकडे बघितले
आणि म्हणाली, सीमा, आठवणी चांगल्या असो वा वाईट, दिल्ली शहराबद्दल मला बोलायचे नाही, त्यामुळे आतापासून त्या शहराचे नाव घेऊ नको. ठीक आहे बाबा, मी नाही बोलणार. प्लीज जेवण करून घे. काही न बोलता प्रज्ञा जेवण करू लागते आणि सीमाही. काही वेळाने सीमा पुन्हा म्हणाली, प्रज्ञा, मला वाटते की त्या रात्री त्या मुलीने तुला त्या राक्षसापासून वाचवले तिचे लग्न होते. आता ती एका मुलाची आई पण झाली असावी. हो ना, प्रज्ञा नाराज होऊन म्हणाली. मला आशा आहे की त्या रात्री तिचे लग्न चांगले झाले असेल आणि तू जे म्हणत आहेस तेच असू दे, कारण त्या रात्री ती मुलगी नसती तर आज मी जिवंत नसते. प्रज्ञा हसली आणि म्हणाली, लग्न का झालं नसल? नक्कीच झालं असेल. शेवटी त्या मुलीच्या हातावर तू मेहंदी लावली होती. हो, आणि चुकून त्या मुलीच्या मेहंदीवाल्यांनी तिच्या हावराचं नाव तू माझ्या तळहातावर लिहिलं होतं, आठवतंय? प्रज्ञा हसत म्हणाली. हे कोण? सीमा म्हणाली. आणि ती म्हणाली, तुझ्या तळहातावर तिच्या वराचे नाव पाहून तुझी काय अवस्था झाली? किंबहुना मला अजूनही त्याचा विचार करून हसायला येते. प्रज्ञा पण हसायला लागली. सीमा हसत म्हणाली, बाय द वे प्रज्ञा, ती खूप गोड मुलगी होती. आपण बाजारात भेटलो आणि इतके चांगले मित्र बनलो की तिने आपल्याला तिच्या लग्नासाठी आमंत्रित केले. जेवताना प्रज्ञा हसत हसत म्हणाली, हो ते तर आहे. खरंच ती खूप गोड मुलगी होती आणि तिच्या भावी पतीवर खूप प्रेम करत होती आणि कदाचित तिचा भावी नवरा देखील तिच्यावर खूप प्रेम करत होता. हो ते तर आहे, सीमा हसत म्हणाली. प्रज्ञा पण हसायला लागली. इकडे अभि आणि राहुल शिमल्याला पोहोचले. अभिने त्याची गाडी एका मोठ्या फार्म हाऊसवर थांबवली. गाडी थांबताच एक म्हातारा धावत गाडीजवळ आला आणि म्हणाला, धाकटे साहेब, तुम्ही आलात. आम्ही कधीपासून तुमची वाट पाहत आहोत. अभि गाडीतून बाहेर आला आणि म्हणाला, काका, महेशला माझे सामान माझ्या रूमवर पाठवायला सांगा आणि मला खूप भूक लागली आहे. कृपया जेवण तयार करा. असं म्हणत अभि सरळ त्याच्या खोलीच्या दिशेने निघून गेला. राहुलही गाडीतून बाहेर आला. महेशने कारमधून अभि आणि राहुलचे सामान बाहेर काढले आणि म्हणाला, राहुल सर, तुम्ही पण येणार आहात? मालकाने हे अजिबात सांगितले नव्हते. राहुल हसला आणि म्हणाला, आज सकाळपर्यंत मलाच माहित नव्हते की मी इथे येणार आहे. मग इतर कोणाला कसे कळेल? असं म्हणत राहुलही आत गेला. महेशही सामान घेऊन त्यांच्या मागे गेला. खोलीत पोचताच अभि ओरडला, महेश, महेश. त्याचा आवाज ऐकताच महेश सोबत राहुल आणि काकाही धावत आले. अभिने रागाने महेशला विचारले, महेश, मला लाल गुलाब आवडत नाहीत, हे तुला चांगलंच माहीत आहे. मग तू या फ्लॉवर पॉटमध्ये लाल गुलाब का लावलास? त्यांना बाहेर फेकून द्या. आत्ताच महेश घाबरून फ्लॉवर पॉटमधून फूल काढू लागला. तेव्हा राहुल अभिजवळ आला आणि म्हणाला, आराम कर यार, एवढ्या छोट्या गोष्टीवर एवढा राग काय करतोय? महेश पटकन फुले घेऊन निघून गेला. काका म्हणाले, छोटे साहेब, तुम्हाला लाल गुलाब आवडत नाहीत हे महेशच्या लक्षात आले नसेल, म्हणून त्याने चुकून फुले लावली असावीत. त्याची चूक झाली, त्याला क्षमा करा. अभिने उत्तर दिले नाही. तेव्हा काका हसले आणि म्हणाले, तुम्ही दोघंही हातपाय तोंड लवकर धुवा. मी जेवण वाढतो. आज सर्व पदार्थ तुमच्याच आवडीचे बनवलेले आहेत. हे कोण? राहुल हसला आणि म्हणाला, मग काका, पटकन जेवण वाढा, मला पण खूप भूक लागली आहे. काका हसत निघून गेले. तो निघून जाताच राहुलने अभिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अभि, एवढा राग आरोग्यासाठी चांगला नसतो. तेव्हा प्लीज स्वतःला सांभाळायला शिका आणि रागावरही नियंत्रण ठेव, कारण रागाच्या भरात तू कधी कधी निष्पाप लोकांना दुखावतोस. हे ऐकून अभि पुन्हा एकदा प्रज्ञाचा विचार करू लागला. त्याला आठवले की आज त्याने प्रज्ञाचा हात कसा घट्ट पकडला होता की प्रज्ञाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो डोळे मिटून उभा राहिला. राहुल म्हणाला, लवकर ये, मला खरंच खूप भूक लागली आहे. एवढे बोलून राहुल निघून गेला. तो निघून जाताच अभिने त्याची बॅग उघडली आणि कपडे कपाटात ठेवायला सुरुवात केली. प्रज्ञा आणि सीमा जेवण करत असताना प्रज्ञाची नजर समोरच्या आरशावर पडली. त्यात तिला विनय आणि सुप्रिया आणि तिच्या कॉलेजचे इतर मित्र दिसले. तिने लगेच मागे वळून पाहिले आणि सर्वांना पाहून खूप आनंद झाला. सुप्रिया असे म्हणत प्रज्ञा तिच्याकडे पळाली. सीमाने विनय आणि इतर सर्वांना पाहिले तशी ती घाबरली आणि स्वतःशीच म्हणाली, सीमा, आता तुला कुणीही वाचू शकणार नाही. प्रज्ञाला सांगितलेले खोटे आता तिच्या समोर येणार आहे. सीमाने वेटरला बिल भरायला बोलावले. प्रज्ञाला तिच्या दिशेने येताना सुप्रियाने बघितले. ती आनंदाने उभी राहिली आणि प्रज्ञाला मिठी मारली आणि विचारले, प्रज्ञा, तू इथे आहेस का? तेव्हा सीमाही घाबरून शांतपणे तिथे उभी राहिली. प्रज्ञाने विनयला विचारले, पण तुम्ही सगळे मिळून इथे काय करत आहात? तुला, मला आणि सीमाला सिमला प्रोजेक्ट मिळाला आहे ना? प्रोजेक्ट? कसला प्रोजेक्ट? इथे कॉलेज ट्रिपला आलो आहोत, विनय लगेच म्हणाला. प्रज्ञा हे ऐकून आश्चर्यचकित होऊन सीमाकडे पाहू लागली.
विनयच्या जवळ बसलेला समीरही म्हणाला, हो प्रज्ञा, आम्ही सगळे कॉलेजच्या ट्रिपला आलो होतो, पण तू पण इथे येशील असं वाटलं नव्हतं. तशी तुला आणि सीमाला जर शिमल्यात यायचेच होते तर कॉलेजच्या बसमध्येच आमच्यासोबत आले असते. प्रज्ञाने काहीच उत्तर दिले नाही. ती सीमाकडे टक लावून पाहत होती आणि सीमा खाली मान घालून उभी होती. काय झालं, काही प्रॉब्लेम, विनयने विचारलं. सीमा काही उत्तर द्यायच्या आधी तिच्या शेजारी बसलेल्या श्रियाने विचारले, बाय द वे, तुम्ही दोघे कधी आलात? आम्ही थोडं अगोदर पोहोचलो आणि जवळच्याच एका गेस्ट हाऊसमध्ये आमची राहण्याची सोय कॉलेजने केली आहे. तुम्ही पण तिथे या. सीमाने प्रज्ञाचा हात धरला आणि नम्रपणे म्हणाली, विनय, मी तुला सकाळी फोन करते. सध्या मला आणि प्रज्ञाला कुठेतरी जायचं आहे. बाय आणि शुभरात्री. असे म्हणत सीमाने प्रज्ञाचा हात धरला आणि तिला तिथून घेऊन गेली. समीरने श्रेयाला विचारले, काय झाले या दोघींचे? सियाने काही बोलण्याच्या आधी सुप्रिया म्हणाली, काही झालं नाही. उद्या सकाळी दोघेही आपल्यासोबत येतील. सध्या आपण जेवण ऑर्डर केले पाहिजे. हे ऐकून विनयने वेटरला बोलावून जेवणाची ऑर्डर दिली. सीमाने प्रज्ञाला हॉटेलच्या बाहेर आणले आणि तिचा हात धरून तिला गाडीत बसवले आणि ड्रायव्हरला म्हणाली, भाऊ चल हॉटेलला जाऊया. हो मॅडम. ड्रायव्हरने असं म्हणताच तीही गाडीत बसली आणि ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. प्रज्ञा काहीही न बोलता गाडी बाहेर बघू लागली. भीतीमुळे सीमाला प्रज्ञाला काही बोलायची हिंमत होत नव्हती. काही वेळ हिंमत एकवटून ती प्रज्ञाला म्हणाली, मला माफ कर प्रज्ञा, मी तर हॉटेलवर गेल्यावर बोलूया. सीमा. प्रज्ञाने तिच्याकडे न बघताच तिचा शब्द कापला. सीमा काहीच बोलू शकली नाही आणि गप्प बसली. ती मनातल्या मनात म्हणाली, हे भोलेनाथ, प्रज्ञाला शेवटची वेळ पटवून दे. आजच्या नंतर मी तिच्याशी खोटे बोलणार नाही, कधीच नाही, प्रॉमिस. दोघंही काही वेळात आपापल्या हॉटेलला पोहोचले. हॉटेलवर पोहोचताच प्रज्ञा काही न बोलता रागाने गाडीतून उतरली आणि हॉटेलच्या आत निघून गेली. सीमाही लगेच गाडीतून खाली उतरली आणि प्रज्ञाच्या मागे धावली. प्रज्ञा वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट जवळ पोहोचली तेव्हा सीमा आली आणि तिचा हात धरला आणि म्हणाली, मला माफ कर प्रज्ञा, जर मी तुला खरे सांगितले असते तर तू माझ्याबरोबर इथे कधीच आली नसती, म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले. तेवढ्यात लिफ्ट खाली आली आणि प्रज्ञा लिफ्टच्या आत गेली. सीमाही तिच्यासोबत लिफ्टमध्ये शिरली. प्रज्ञाने वर जाण्यासाठी बटन दाबले तेव्हा सीमा पुन्हा प्रज्ञाला म्हणाली, मला तुझ्याशी खोटे बोलायचे नव्हते. प्रज्ञा, पण तरीही माझ्याशी खोटं बोललीस ना? प्रज्ञा रागाने सीमाकडे बघत म्हणाली. सीमाने मान खाली केली. प्रज्ञाने सीमाकडे पाहिलं आणि म्हणाली, तुला चांगलं माहीत आहे की मला खोटं आवडत नाही, तरीही तू माझ्याशी खोटं बोललीस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सीमा. प्रज्ञा एवढंच बोलली की लिफ्ट थांबली. प्रज्ञा आणि सीमा दोघी लिफ्टमधून बाहेर आल्या. प्रज्ञा रागाने खोलीच्या दिशेने गेली तेव्हा सीमाने पटकन पुढे होऊन जाऊन खोलीचे कुलूप उघडले. खोलीत शिरताच प्रज्ञाने तिची खांद्यावर लटकलेली बॅग काढून तिथे ठेवलेल्या खुर्चीवर टाकली. तिची सुटकेस उचलून बेडवर आपटली. कपाटातून कपडे काढत प्रज्ञा सुटकेसमध्ये ठेवू लागली. तिच्या हातातून कपडे हिसकावून शिवाने विचारले, प्रज्ञा, तू काय करतेस? प्रज्ञाने तिच्या हातातून तिचे कपडे हिसकावले आणि रागाने परत सुटकेसमध्ये ठेवले आणि म्हणाली, तुला दिसत नाही का मी पॅकिंग करत आहे? पण का? सीमाने इतके विचारले की प्रज्ञाला राग आला. तिच्याकडे बघत ती म्हणाली, सीमा, मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करते आणि मला हे देखील माहीत आहे की तू मला खोटे बोलून येथे का आणले आहेस, पण तरीही तू जे काही केले आहेस ते चुकीचे आहे आणि या गोष्टीचा मला खूप राग आला आहे. उद्या सकाळी मी परत जात आहे आणि कृपया मला थांबवण्याचा प्रयत्न करू नको. असे बोलून प्रज्ञाने तिचे सर्व सामान उचलले आणि सुटकेसमध्ये ठेवले आणि सुटकेस बंद केली. सीमा तिच्याकडे काळजीने बघत होती. प्रज्ञाने पुन्हा सुटकेस जमिनीवर ठेवली आणि नाईट ड्रेस बदलायला हातात घेऊन वॉशरूममध्ये गेली. सीमा अस्वस्थपणे बेडवर बसली. ती मनातल्या मनातच बोलली, तू आता अशी का बसली आहे? ती अशी प्रतिक्रिया देईल हे तुला माहीत होतं. आता काहीतरी विचार करा, नाहीतर प्रज्ञा इथून निघून जाईल. सीमा खाली बसली आणि विचार करू लागली. काही वेळाने प्रज्ञा चेंज करून बाहेर आली. तिला पाहून सीमा उठली. प्रज्ञाने रागाने बेडवर झोपायला गेली. सीमा हिंमत करून म्हणाली, तू नेहमी म्हणायचीस की तुला बर्फ बघायचा आहे. बर्फाच्या खोऱ्या पाने हे तुझे सर्वात सुंदर स्वप्न आहे. म्हणून जेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावर्षी त्यांच्या सहलीसाठी शिमला शहर असे नाव दिले, मी तेव्हाच विचार केला होता की मी तुला शिमल्यात घेऊन येईन. प्रज्ञा रागाने उठली आणि म्हणाली, आणि म्हणूनच खोट्याचा आधार घेतलास. मला कसे वाटले याचा विचार न करता, नाही का? सीमाने उत्तर दिले नाही. प्रज्ञाने सीमाकडे पाहिले आणि म्हणाली, सीमा, मी प्रत्येक क्षणी देवाला प्रार्थना करते की त्याने असा चमत्कार घडावा जेणेकरून मी माझ्या आईचा विश्वास जिंकू शकेल.
तिच्या हृदयात मी स्वतःसाठी जागा बनवू शकेन. पण तुझ्या या खोट्यामुळे आता ते कधीच होणार नाही. पण हो, एक गोष्ट नक्कीच होईल. मी माझ्या वडिलांचाही विश्वास कायमचा गमावून बसेन. सीमा काहीच बोलू शकली नाही. प्रज्ञा रागाने पुन्हा झोपी गेली. सीमा रडत म्हणाली, मला माफ कर प्रज्ञा, मला खरंच माफ कर. तुला माहित आहे की माझ्यासाठी तुझा आनंद माझ्या स्वतःच्या आनंदापेक्षा जास्त आहे. मला फक्त तुझ्या चेहऱ्यावर हसू हवं होतं. त्यामुळे तुझ्या आनंदाशिवाय मला काहीच दिसत नव्हतं. तू स्वतःबद्दल कधीच विचार करत नाही. तू तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या प्रत्येक इच्छा रोज मारतेस आणि मी इच्छा असूनही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. मला वाटलं तुला काही दिवसांसाठी शिमल्यात आणलं तर निदान काही दिवस तरी तू तुझे दुःख विसरशील आणि तुझे स्वप्न जगू शकशील. पण तुला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. प्लीज मला माफ कर, प्लीज. प्रज्ञा डोळे मिटून म्हणाली, सीमा खूप उशीर झाला आहे, जा झोप, शुभरात्री. सीमा काही वेळ अशीच बसली, पण यावेळी प्रज्ञा काहीच बोलली नाही. सीमा बेडवरून उठली आणि कपाटातून कपडे काढून वॉशरूममध्ये बदलायला गेली. प्रज्ञाने डोळे उघडले आणि वॉशरूमकडे वळली. मग रडत रडत झोपी गेली. काही वेळाने सीमा वॉशरूममधून बाहेर आली. तिनेही प्रज्ञाकडे पाहिले, पण प्रज्ञा झोपलेली दिसली. तीही बेडवर झोपली आणि तिच्या बाजूचा दिवा बंद केला. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.